क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, तारावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावे तातडे परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, नका डोळे धूर भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, विठ्ठल क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्तपासून घेतलेल्या अभंगातून आवाज फक्त क्लिअर ठेवा, मला इको सुद्धा चालत नाही, कमी केला तरी चालत, आपण आवाज मात्र क्लिअर आला पाहिजे एवढं फक्त ध्यानात ठेवा. आणि एकदा क्लिअर झाल्यानंतर हलवा हलवी काय करू नका, मी जरी सांगितलं ते हलवू नका. प्रस्तुत अभंगातून तुकप्पर आहे, संत श्रेष्ठ असणारे देहुनिवास असणारे तुकप्पर आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात की बाबांनो विचार करा, वास्तविक पाहता हा मनुष्य जन्म सहजासहजी मिळत नाही, तर आपण भगवंताच्या कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या पुण्याने, तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला हा भगवान नरदेह प्राप्त झालेला आहे. प्राप्त झालेल्या जीवानं काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आता विचार कधी केला पाहिजे, वेळेच्या अगोदर का वेळ गेल्यावर, म्हणजे कळतंय तुम्हाला सगळ्यांना बरोबर. म्हणून महाराजांनी आपल्याला सांगितलं विचार करा, पण कधी करा, क्षणोक्षणाला विचार करा. आता विचार करत नाही का माणूस, विचार जरूर करतो. विचार करून करून पांढऱ्याची असं झालं का, जरा सांभाळून घ्या, मला वय झाले म्हणते, मला मुद्दा सांगायचा आहे. प्रत्येक जण विचार करतो, विचार करत नाही असं कोणीही नाही आपल्या गावामध्ये. प्रत्येक जण विचार करतो, पण कोणता विचार करतो, महाराजांनी कोणता विचार करायला सांगितलाय, दुसरा शब्द वापरला अभंगातून, हाची. कोणता, हाच विचार करा, तरावया पार. नाही विचार केला तर तुकाराम महाराज म्हणतात माझ्या काय धुळी तोंडा पडणार. आपण जसं आलो तसं जर गेलो तर उपयोग आहे का. नाचकं शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ते जाणार आहे, 100% जाणार आहे. नाशिवंत देह पण अजून गेलेला नाही, तोपर्यंत आपण विचार करायला सांगितलाय. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावध सांगितले मला. मगाशी मी ते संगीतून अलीकडे वळताना तिथे एक पाटी लिहिली बघा सरकारनं, सावधान, पुढे धोक्याचं वळण. आता जो ड्रायव्हर सावध होत नाही त्याचं 3-13 9-18 बरोबर. म्हणजे अजून आपलं 3-13 9-18 होण्याच्या आधी आम्हाला महाराजांनी सावध केलंय. सावध होऊन काय करायला सांगितलंय, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. शेवटी तुकोबर आहे म्हणतात, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. बरोबर. आपल्या डोळ्याला जे दिसतं ते खरं आहे का खोटं आहे, खोटं आहे का, मग माझ्या नावावर करा. तुकोबर आहे या ठिकाणी सांगतात, एक भगवान परमात्मा जर सोडला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी लयाला जाणार आहेत. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर धार हरिलीन. म्हणून तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, नका डोळे दूर भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल क्षणोक्षणाचे करावा विचार,
क्षणोक्षणाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळा विष खातो काळ सावधान. आणि पहिल्यांदा सांगतो मी काय महाराज नाही. तुम्ही म्हणता महाराज नाही तर कंबर का बांधली, लगेच प्रश्न पडला असेल तुम्हाला. बरोबर आहे का नाही? दिसायला तर महाराज आहे का नाही, डुप्लिकेट झेरॉक्स असू नाही तर नसू, पण दिसायला मग लोक काही नसताना काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळं करतात. मग ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा आहे, संतांचा आशीर्वाद आहे, आई वडिलांची पुण्य आहे आणि तुम्हासारख्याचं सहकार्य त्याच्या आयुष्यामध्ये त्याला काय कमी पडते मला सांगा. अरे काय होतंय संतांच्या आशीर्वादानं? मग रेडा तर वेद बोलत असेल, निर्जू तर विंद चालत असेल, मेलेला माणूस जर उठत असेल तर माझ्यासारखा सामान्य तू का बोलणार नाही? माझा अधिकार नाही, पण भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादानं आई वडिलांच्या पुण्यानं तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं यथामती यथावकाश भगवान परमात्मा जशी सेवा करून घेईल तद्वत ती सेवा त्यांच्या चरणी लीन करायची. विठ्ठल या ठिकाणी आपल्याला विचार करायला सांगतात. गंमत अशी आहे, आता विचार कोण करतो? माणूस करतो का गाढव करतो? माणूस करतो. जो माणूस विचार करतो त्याचं नाव, विचार करणाऱ्याचं नाव माणूस. जो विचार करत नाही त्याचं नाव गाढव. बोलत चला बोलत चला. माझा प्रश्न करतो ना तुम्हाला, म्हणजे एकामेकाचे आपल्याला निकाले शहाणा नाही, आपल्याला प्रश्न उत्तर करत करत आकडा वाजवायचा. मला एक तास जाणं होतंय का? तुम्हाला भूक लागली की मला तुमचा चेहरा सांगतोय, त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत मी खाऊ घालणार. कडकडून भूक लागली की म्हणायचं आता बास महाराज. मी काय सांगत होतो? जो विचार करतो त्याचं नाव आणि जो विचार करत नाही त्याचं नाव. बरोबर, दोन्ही उत्तर बरोबर दिले. आता साधा प्रश्न विचारतो तुम्हाला. माणूस आहे, विचारही केला, फक्त विचार करताना सुविचार न करता कुविचार केला, त्याचं नाव. तुम्ही म्हणता मला सुविचार आणि कुविचार म्हणजे काय? कीर्तनाला आता तुम्ही आलाय, मंडपामध्ये बसलाय, सुविचार केला का कुविचार केला? हा, सुविचार म्हणजे तुम्हाला कळला सुविचार. आता इथं कीर्तनाला न येता तमाशाला जाण्याचा विचार केला, त्याचं नाव. साधं पाणी प्यायचं न विचार करता रंगीत पाणी प्यायचा विचार केला, त्याचं नाव. वारीला न जाता बारीला जायचा विचार केला, त्याचं नाव. माणूस आहे आणि विचारही केला, पण विचार करताना सुविचार न करता कुविचार केला, अरे ते गाढवातलं गाढवगा. वास्तविक पाहता हा मनुष्य जन्म माणसाला मिळतो का सहजासहजी? आलं मनाला बसवणारा घेतली पाठीने असं देह आहे का? हा जन्म प्राप्त करण्यासाठी महाराज आपल्याला काय काय करावं लागलं याची किंमत आपल्याला नाही बाबा. नरदेह दुर्लभ नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव दुर्लभ मनुष्य देह देही नाम. महाराज सगळ्यात दुर्लभ जर काय असेल तर हा नरदेह आहे. सहजासहजी मिळतो का माणसाला? अरे या देहाची किंमत स्वर्गातल्या लोकांना कळली, मग स्वर्गातल्या लोकांना कुठे येऊ वाटतंय? स्वर्गातल्या लोकांना कुठे यावं वाटतं? दहिवडीला यावं वाटतं. आणि दहिवडीमधल्या लोकांना कुठं जावं वाटतं? स्वर्गामध्ये. नक्की का? मग मला सांगा, त्यांचं खरं का आपलं खरं? बरं आपल्याला तिथं काय जावं वाटतं? स्वर्गात का जावं वाटतं तुम्हाला?
तिथं साधी मिळते आणि तिथं इंग्लिश मिळते का? तिथं साधे भोग आहेत, तिथं उच्च प्रतीचे भोग आहेत. तिथं साधा चहा मिळतो, तिथं अमृत तुल्य चहा मिळतो. स्वर्गातल्या लोकांना आता आपलं ठीक आहे, इथं मिळत नाही म्हणून तिथं जायचंय, बरोबर का नाही? मी आल्याला धनुमामाला म्हणलो मला बाटली लागते. ती म्हणजे महाराज तिथं बाटली मिळत नाही. मग म्हणलं जाऊन तिसंगीत जावा. तिसंगीत नाही मिळत तर चोणक्याला जावा. चोणक्यात नाही मिळत तर पंढरीला जावा. म्हणजे तिसंगीला का जायचं म्हटलं मी? तिथं मिळत नाही म्हणून तिथं जायचं. म्हणजे स्वर्गात काय जायचंय तुम्हाला? तिथं मिळत नाही म्हणून तिथं जायचंय. चला, तिथल्या लोकांना इथं काय आवडतं? आता तुम्हाला तिथं जायचं कळलं मला, पण तिथल्या लोकांना काय कमी मला सांगा. स्वर्गामध्ये काय कमी आहे? अमरावतीची सिंहासन आहे, कल्पतरूचे बगीचे, कामधेनूची कळप आहे. एक झाड जर आपल्या या गावात असतं तर तुम्ही कीर्तनाला आला असता का? एक कल्पतरूचं झाड, कल्पना करा, वाट सुरू होता, रस्त्याला चालला होता, उन्हाळ्याचे दिवस होते, थकला, त्याला कशाला कोरड पडली, मला बसावं झाडाखाली म्हणून रस्त्याच्या कडेला झाड होतं, झाडाखाली बसला आणि मनामध्ये निस्ती कल्पना केली, देवा मला जर इथं 2 घोट पाणी मिळलं असतं तर, असं म्हणूस तर थंडगार पाण्याची बाटली समोर आली, लागलं गटागटा प्यायला. पण परत मनात विचार केला, 3 दिवस झालं पोटात अन्न आणि नुसतं जर पाणी वाढायला लागलं तर डवळलं. म्हणला देवा त्याला 2 घास, असं म्हणून तर मनामध्ये कल्पना केल्याबरोबर 5 पक्वान्नाचं ताट समोर. आता ताट समोर बघितलं होती काय भजन करेल काय? लाभ बरकत इतकं खाल्लं. आता खाल्ल्यावरती काय कीर्तनाला जायचंय कुठं? म्हणजे तुम्हाला सगळं कळतंय. लागलं झोपायला, पण लागलं डगडं टोचायला. त्याला वाटलं देवा लय टोचा टिची होती जरा. काय असतं लग्नात काय देते नाही ते आपल्या काळातलं गेलो. आता तर सांगायची आमच्या टायमाला कुठे गेलं बरोबर की नाही? लगेच तयार, बिछाना तयार झाला. झोपलं गादीवर झोपलं, पण पाय लागला अंग ठसठस करायला. अंग ठसठस करायला लागल्यानंतर त्याच्या मनामध्ये कल्पना आली, देवा एवढं सगळं दिलंय, मग एखादी सेवा करणारी. असं म्हणून तर सुंदर स्त्री समोर बाईला बघितलं की भानावरच आलो. अरे बाप देवा, पाणी मागितलं तर पाणी आलं, अन्न मागितलं तर पक्वान्न आलं, झोप मागितली तर बिछाना आला, सेवा मागितलं तर बाई आली. इथं भूत तर नसल, तोपर्यंत भूत म्हणला हे मला खाणार तर नसल. आणि ज्या झाडाखाली बसलं होतं ते झाड कशाचं होतं? असं झाड जर आपल्या गावात असत तर तुम्ही काय पंढरीला गेला, आम्हाला काय इथं बोलवलं. असं सगळं स्वर्गात असताना स्वर्गातल्या लोकांना कुठे यावं वाटतं? इथं यावं वाटतं. म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे जी स्वर्गात मिळत नाही, पण आपण ह्या 7 दिवसामध्ये जो आनंद उपभोगता का? आपण ह्या 7 दिवसामध्ये जो आनंद उपभोगता का, तो आनंद तिथं नाही. आज जो तुम्ही आनंद उपभोगताय का, हा आनंद तिथं नाही. तुम्ही म्हणता ह्या आनंदाची काय किंमत आहे? मी प्रमाण देऊन नुसतं सांगतो, आनंद तेचा मुखयाची वाचा, हे आनंदामध्ये तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर माझ्या बरोबर पालखी सोहळ्यामध्ये चला. 70 वर्षाचं म्हातारं सुद्धा टन दिशी उडतं. ज्ञानोबा तुकाराम,
घेतलं तर किती आनंद भेटला आपल्याला. हा आनंद तिथं नाही. म्हणून ह्या आनंदासाठी स्वर्गातले लोक इथं येण्याचा प्रयत्न करतात आणि आम्हाला मात्र इथं जावं वाटतं. का तर आपल्याला हा जो देह मिळालाय तो फुकट मिळाला का विकत मिळालाय? हा, फुकट मिळालाय. मग फुकट मिळाल्याची किंमत असते का विकत मिळाल्याची? हा, मला मुद्दा सांगायचा आहे. विठाल विठाल एकाला लग्नामध्ये 10,000 रुपये आयर झाला. 10,000 रुपये आयर झाला. आनंदाने उड्या मारायला लागले. मला 2 दिवस बाजार आहे. 2 दिवसानंतर मग त्यानं काय केलं, 2 दिवस जपून ठेवले आणि 2 दिवसानंतर ते 10,000 रुपये घेतले आणि गेलं बाजाराला. बाजाराला गेलं त्यातले 2,000 रुपये घेऊन आणि बाजारला गेलं महाराज. पण बाजारला मारला ह्याचा खिसा. मग रिकाम्या हाताने घरी आलं. बायको म्हणली काय झालं? म्हणले आपला खिसा मारला. म्हणले जाऊ दे. म्हणले कशाला एवढं वाईट वाटत? पण त्याला वाईट वाटायला लागलं. बायको म्हणली जाऊ द्या. त्यात काय असतं? म्हणले जसं आलं तसं गेलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या मावशीचा पगार झालता. आठवडाभर पगार झालता आणि त्या पगारातली आठवड्याचं काय असेल तिला महाराज 2,000-2,500 रुपये मिळले होते तिला. त्यातली 500 रुपये चोरी झाली. 500 रुपये चोरी झाले म्हणून ती बाई लागली रडायला. बाई रडायला लागली की हा बाबा काय म्हणला तिला, अगं जाऊ दे, काल माझे 2,000 रुपये गेले, त्यात काय असतं म्हणजे, आज तुझे 500 रुपये गेले, हिच्या जेव्हा गोड वाटला असेल का? ती म्हणले तुमचं 2,000 रुपयाला काय, तुमच्या लक्षात आलं सगळं. मला मुद्दा सांगायचा आहे, कष्ट केल्यानंतर जी आपल्याला, मला सांगा या नरदेहाची किंमत माणसाला फुकट मिळाल्यामुळं किंमत आहे का? आणि त्यामुळे आपल्याला किंमत कधी कळते माणसाला? कळतच नाही. कळते का? पण कधी पाहुणे गोळा झाल्यावर डॉक्टरनं सांगितलेलं असता आता त्याला घरी घेऊन जावा. उपयोग आहे का त्या टायमाला? तू उतार वयात पोरग घालते का? महत् प्रयासानं दवाखाने करून देवदेव करून मग पोरग झालं. त्याला 50व्या वर्षी पोरग झालं. आता 50व्या वर्षी पोरग झाल्यामुळे पोरग लाडात वाढायला लागलं. लाडात वाढायचं म्हणलं की पोरग रस्ता धरूनच चालत नव्हतं, बिगर रस्त्यानंच पळत होतं. आणि ती बापाला कळत होतं, पण बाप रागवायला लागले की बायको काय म्हणायची त्याला, जाऊ द्या हो लेकराला काय कळत. ती परत बापाला शिव्या पण द्यायला लागलं, जाऊ द्या हो कळत. एक दिवशी बापाची भांडणं झाली गावामध्ये महाराज. बापाची भांडणं झाली. आता माणूस भांडणं झाल्यानंतर राग कुठे व्यक्त करतो? बरोबर. घरी आला महाराज, आता तिला माहिती होतं याचं कुठं तरी सूत्र बिघडलेले दिसते. तिला रोजची सवय पडलेली होती. ती आपली बिचारे ताट वाढायला गेली. तेवढ्यात ती का बाहेर बोंबलून आलेलं पोरग त्यानं बघितलं होतं बापानं कशी हाक मारली. ती आलं द्या बापाच्या उजव्या हाताला बसलं आणि आईला काय म्हणले, आता बापाचा अधिकार आहे म्हणून लेकराचा आहे का? महाराज आधी त्याला राग आलेला होता, त्यानं मागे सरला आणि जी कानाखाली बाबा बाबा का मारा लागलाय? बाबा म्हणले माझ्या शेजारी का बसलाय? बाबा मला जेवायचंय, भूक लागली. जेवायचंय का तुला? जेवायचं असं तर माझं काम केल्याशिवाय तुला जेवण नाही. म्हणजे काम सांगा बाबा, पण मारू नका. ठीक आहे, बाबाने काम सांगितलं. बाबाने काम सांगितलं, ह्याला टेन्शन आलं तर बाबा काय सांगते म्हणून. पण बाबाने एक सोपं काम सांगितलं. बाबा म्हणले, बाबा बाळ्या 1 रुपया घेऊन ये. आता मला सांगा महाराज, रुपया आणणं सोपं आहे का कीर्तनात चाल म्हणणं सोपं आहे? सोपं काय आहे? हा, मला सांगा, पकवाज वाजवणं सोपं आहे का लोकांना टोप्या घालणं सोपं आहे?
टोप्या घालणं सोपं आहे, बरोबर का नाही? त्याला त्या पोराला वाटलं काय हरकत नाही, बापानं काम सांगितलं रे, चांगलं काम सांगितलंय मला आपलं. परदेशी गेला आईकड, आईला ताट वाढत होते, आई ताट वाढायचं राहू दे, आधी मला रुपया दे. तुला कशाला, तुला काय करायचंय, आधी रुपया दे. आईचं प्रेम होतं. आलं पर्स पडला, रुपया काढला, बाळ्याच्या हातावरती ठेवला. पप्पा 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 रुपया. पप्पाच्या घरासमोरच एक आड होता. पप्पाच्या घरासमोरच एक आड होता. बाळ्या आड दिसतोय का? हो दिसतोय. जा टाकून या जा. बाळ्या 161 स्पीडनं कुठं आडात रुपया टाकला. बाबा टाकला बस जेवायला. मला किती सोपं काम सांगितलं बाबाने. दुसरा दिवस उजडला. योगायोगानं बाप जेवायला असताना बाळ्या आला. बापानं हात वर केला की मला थांबा, कालचा जण अजून इजला नाही. मला आपण तुमचं काम करतो म्हणला. आता आज आईकडे जाईल का? आज गेलो बहिणीकडे. ए ताई, काय रे दादा? काय नाही ग, मला रुपये पाहिजे. कशाला? तुला काय करायचं? रुपये पाहिजे. ठीक आहे, बहिणीचं प्रेम होतं. आलं रुपया. बाबा रुपया. बाबाने बोट कुठे केलं बाळानं? आडा केलं. 161 गेलं, रुपया टाकला, जेवायला बसलो. असं किती दिवस चाललं? 18 दिवस. रोज बाळ्या रुपया आणायचा, आडात टाकायचा आणि जेवायला. 19वा दिवस उजडला. बाळ्याला टेन्शन आलं. कशाचं? कीर्तनाचं का? कशाचं? रुपया. आज टोपी कुणाला घालायची? कारण 18 दिवसामध्ये आई संपली होती, बहीण संपली होती, मेहुणा संपला होता, मामा संपला होता, काका संपला होता, शेजारी संपला होता, ओळखीचा पाळखीचा रक्ताचं प्रेमात सगळी नाती संपली होती. 19वा दिवस उजळल्यापासून बाळ्या झोपलाच नाही. टेन्शन आलं. त्याला माहिती होतं बाबा आपल्याला रुपये आणल्याशिवाय देणार नाहीत, बस जेवायला देणार नाहीत. म्हणून बाळ्या दिवसभर हिंडला, पण कुणाला टोपी घालायला मिळलं नाही त्याला. घरी आलं नाही. ती स्टँडवरती झोपलं. आता रात्री काय झोप लागेल काय? दिवस उजडायला त्यानं धंदा स्वीकारला. स्टँडवरचा बिगर भांडवली धंदा. कोणता? खिस कापायचं नव्हं, हमाली करायचा धंदा. बरोबर. दिवसभर हमाली केली त्यानं 4 वाजेपर्यंत. आणि 4 वाजता थकला होता. त्याला वाटलं किती रुपये खिशात झालेत, म्हणून खिशातली चिल्लर काढली आणि मोजायला लागला. मोजल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आपल्या खिशामध्ये रुपया प्राप्त आहे. 18 दिवसात बाळ्याला जेवढा आनंद झाला नव्हता, त्याच्या 10 पटीनं आनंद हातातला रुपया मिळाल्यानंतर झाला. आणि रुपयाची मूठ तशीच मारली. बाळ्या पळत गेला. बाबा 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 रुपया. बाबाने नेमान बोट कुठं केलं? आडाकडं. आता 18 दिवस बाळ्या न विचारता आडाकडे जाणार. आज गेला का? का गेला नाही? उलट बापाला म्हणा, बाबा तुम्हाला काय करतो का नाही? रुपये का फुकट आला काय? घरात गेलाय, हमाली केली, उपाशी राहिले बाबा. तेवढंच रुपया मिळाला आहे. बाळ्या आत्ताशी तू पहिलीत आलायस रे. बाळ्याला रुपयाची किंमत कधी कळली? 18 दिवसात. आपल्याला आपल्या जीवनाची किंमत कधी कळते? कळो